वेळेवर सगळं भेटणं इतकं गरजेचं आहे का? मोठी लोकं आपल्याला सारखं आधीपासून सांगतात, ते खरंच इतकं बरोबर आहे का? वेळेवर शिक्षण झालं पाहिजे, वेळेवर नोकरी मिळाली पाहिजे, वेळेवर सेटल झालं पाहिजे, वेळेवर लग्न झालं पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. यातला एक क्रम जरी लेट झाला तरी दुसऱ्या गोष्टींवर प्रभाव पडतो. हे सगळं बरोबर जरी असलं तरी योग्य वेळ ठरवणारे कोण आहेत? योग्य वेळ ठरवली कोणी? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, नशीब वेगळं, आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते आईवडील वेगळे आणि त्यांची परिस्थितीही वेगळी. मग सगळ्यांची वेळ सारखीच कशी असणार? कोणी गाजवत असणार तर कोणी झुंजत असणार. वेळेच्या काही गोष्टी बरोबर जरी असल्या तरी आपल्या हातात प्रयत्न सोडून काय आहे? फळ भेटतं माहिती आहे, पण ती वेळ ठरवणार कोण? 25चा पुढं वय गेलं की वेळ जास्त कळू लागतो. ज्यांनी वेळ घालवला वाया त्यांचं तर ठीक आहे, पण जे मेहनत करत राहिले त्यांच्या फळाची वेळ कोणाला माहिती आहे? तुकाराम महाराज यावर सांगतात, जन्माला येणं, दुःख, फळं भोगणं संचिताचा भाग आहे. यावर वाईट काही मानू नका. देवावर किंवा नशिबावर रुसवा काही धरू नका. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्तासो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. प्रयत्न, वेळ, सगळं जे लावता येईल लावून द्या आणि सगळं देवावर सोडून द्या. मिळालं तर आपलं, नाही मिळालं तर पुन्हा प्रयत्न.